पंढरपूर शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर विशेषतः अंबाबाई पटांगण ते इंदिरा गांधी चौक, सावरकर चौक ते इंदिरा गांधी चौक, नवीन बस स्थानक ते पंढरपूर नगरपालिका रस्ता अशा वर्दळीच्या अनेक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे शहरात प्रचंड नाराजी व्यक्त होत असून 2च महिन्यापूर्वी पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपये खर्च करून निकृष्ट पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम केले होते। अवघ्या 1.5 महिन्यात सदर खड्डे उघडे पडले आहेत। डांबराचा व खडीचा वापर पुरेशा प्रमाणात न केल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे। तरी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन नगर अभियंता श्री केसकर व संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी व शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात यावे, अन्यथा शिवसेना युवा सेनेकडून उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी पंढरपूर नगरपालिकेस मुख्याधिकारी महेश रोकडे यांना निवेदन देत दिला आहे। पंढरपूर नगरपालिकेने आषाढी यात्रेपूर्वी शहरात केलेले खड्डे बुजवण्याचे काम दरवर्षीप्रमाणे निकृष्ट केले आहे। त्यामुळे राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत निवेदन देत तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव यांनी दिली। खरं तर आज गणेशोत्सव व सणासुदीच्या कालावधीमध्ये पंढरपुरात जी रस्त्याची अवस्था झालेली आहे, जी दुरावस्था झालेली आहे रस्त्यांची, त्या संदर्भात आम्ही आज मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरिता आलो होतो। आपण बघायला गेलं तर वारीच्या कालावधीमध्ये लाखो रुपये खर्च करून पंढरपुरातल्या खड्ड्यांची बुजवणं करण्यात आली होती। ते सगळं ते व्यवस्थित करण्यात आलं होतं आणि बघता 1.5 महिन्यातच त्या सगळ्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। ते रस्ते खड्डे परत पडलेले आहेत। मग लाखो रुपये खर्च करूनसुद्धा जर अशा पद्धतीचं नगरपालिकेचं काम असेल तर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। खरं तर आता सणासुदीच्या कालावधीमध्ये रस्त्यांची अशी अवस्था असणे म्हणजे ते नागरिकांचे हालच आहेत, ते गैरसोय आहे। आणि आपण बघतोय की सणासुदी आपलं गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे मंडळ वगैरे स्थापन केलेले आहेत, जे मंडळांसाठी नगर खात्याने बांधकाम खात्याने जे कर आकारले जात आहेत, जे शुल्क वाढीव शुल्क आकारले जात आहेत, त्याप्रमाणे रस्त्याची सुविधा पण दिलेली जात नाही। जे रस्ते आत्ता 1.5 महिन्यापूर्वी जे रस्त्यांचं काम केलेलं आहे ते 1.5 महिन्यातच उकलले गेले ते रस्ते। मग याला जबाबदार कोण? मग आम्ही नगरपालिकेकडे याच विषयाद्वारे याच विषयासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे की या संदर्भात जे संबंधित ठेकेदार आहेत आणि नगर अभियंता केसकर साहेब यांच्यावर कारवाई व्हावी, यांची चौकशी व्हावी की एवढे लाखो रुपये खर्च करूनसुद्धा जर 1.5 महिन्यात या रस्त्यांची अशी अवस्था होत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने काम केलेले, त्याचा अहवाल सादर करावा। आणि या संदर्भात आम्ही नगर विकास मंत्री, आमचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे एकनाथजी शिंदे साहेबांकडे देखील या संदर्भात आम्ही निवेदनाद्वारे पत्र पाठवणार आहे आणि त्यांना देखील या गोष्टीची तक्रार करणार आहे। आणि नगरपालिकेकडे आमची एवढी एकच मागणी आहे की आता गणेश महोत्सव चालू आहे, जवळजवळ आता राज्यात गणेशोत्सवाला राज्य महोत्सव असं घोषित केलेलं आहे शिवसेना महायुतीच्या सरकारने। तर या दरम्यान आता जवळजवळ डेकोरेशनचे दिवस, आता गणपतीच्या दिवसांमध्ये डेकोरेशनचे दिवस येतील 4 दिवसांनी, त्या दरम्यान आमच्या माता भगिनी, आई बहिणी डेकोरेशन वगैरे बघायला बाहेर पडतील। तिथं कुणाला इजा झाली त्या खड्ड्यांनी, आता गाड्या आता सुट्टीचे दिवस आहेत, सुट्टीच्या दिवसांमध्ये वाहतूक वाढणार, इथं रहदारी वाढणार, सणासुदीच्या दिवसांमध्ये रहदारी गावात वाढणार आणि भाविक येतात म्हणून वारीसाठी फक्त तुम्ही काम करत असाल तर इतर वेळीसुद्धा भाविकांची गर्दी वाढलेली आहे। आता दुसरा विषय कॉरिडॉरचा, तुम्ही कॉरिडॉर संदर्भात जर गावाची सुधारणा करत असाल तर ह्या किरकोळ गोष्टींकडे का नाही लक्ष देत आहे? पहिलं जे आहे ते गाव सुधारा, नंतर सगळं गाव डेव्हलपमेंट करण्याच्या मार्गी लागायला पाहिजे। तर आमची नगरपालिकेला एवढीच विनंती आहे की जे काय खड्डे तुम्ही 1.5 महिन्यापूर्वी जे काम केलं होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, तर त्याची परत सुधारणा करावी। ते खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर नगरपालिकेनं हाती घ्यावं, अन्यथा युवा सेनेच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करू आणि जोपर्यंत ते खड्डे बुजवत नाहीत, जोपर्यंत ते रस्ते व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत आम्ही ही गोष्ट मागं लागून करून घेऊ।